अमरनाथ सेवा मंडळ विशाल भंडाऱ्याची 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते अग्निपूजा करून विशाल भंडाऱ्याची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, लोकनेते मप्पा काजळे, बाबा परदेशी, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष कबाडी, आलोक जंगम, अमरनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अमित बेनके, बाबा परदेशी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र तांबोळी यांनी केले, तर आभार मप्पा काजळे यांनी मानले। गेले सातत्याने 25 वर्ष अमरनाथ सेवा मंडळ, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत करून गेले महिनाभर सातत्याने याचं नियोजन करून या भंडाऱ्याचं आयोजन करत असतात। जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा भंडारा अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून पंचलिंग देवस्थान या ठिकाणी हा केला जातो। आज या ठिकाणी माननीय अमितजी बेनके साहेब यांच्या शुभ हस्ते अग्नी प्रज्वलन करून भंडाऱ्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। उद्या जुन्नर शहरातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन या भंडाऱ्याचा लाभ निश्चितच घेत असतात। आज आपण या ठिकाणी आलात, अग्नी प्रज्वलन केलं आणि भंडाऱ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं भंडारा बनवण्याकरता सुरुवात झालेली आहे। मी अमरनाथ सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व टीमचं, त्याचप्रमाणे माननीय अमितजी बेनके साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील, या सर्वांचं या ठिकाणी अमरनाथ सेवा मंडळाचे आभार मानतो। हे ज्या वेळेला अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी या भंडाऱ्याची सुरुवात होत आहे, यामध्ये जुन्नर शहरातील सर्व नागरिक, सर्व पतसंस्था असतील, बँका असतील, यांच्या सहकार्यानं जुन्नर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी सहकार्य केलं जातं आणि खऱ्या अर्थानं अमरनाथ सेवा मंडळाचे सर्वच कार्यकर्ते मेहनत करून या ठिकाणी हा भंडारा अत्यंत चांगल्या पद्धतीनं भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडत असतात। त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो। पुन्हा एकदा आपण आज या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीनं आपणास धन्यवाद देतो। अमरनाथ बाबा की। या ठिकाणी 25 वर्ष रौप्य महोत्सवीचा आहे आणि या भंडाऱ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी उपस्थित असलेले आपले युवा नेते अमित शेठ बेनके, त्यांचे सर्व सहकारी, या अमरनाथ सेवा मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकर्ते, उपस्थित असलेले जुन्नर शहरातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदर अमित शेट्टी या ठिकाणी अत्यंत विस्तृतपणे अशी माहिती देत असताना निश्चितपणे अमित शेट्टी सांगितल्याप्रमाणे का तालुक्यामध्ये हा सर्वात मोठा विशाल भंडारा आहे। सातत्य कशाला म्हणतात तर अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी या जुन्नर शहरामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेली 25 वर्ष या भंडाऱ्याचा अखंड कार्यक्रम हा ठेवलेला आहे। मग जुन्नर शहराच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन या भंडाऱ्याचा अनेक कार्यक्रम होतो। कुठल्याही पक्षाचं त्या ठिकाणी जोडे बाहेर ठेवून शहरातले सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन हा कार्यक्रम सातत्याने करत असतात। येणाऱ्या लाखो भाविकांना या प्रसादाचा लाभ शेवटच्या सोमवारी दिला जातो। त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रसाद देण्याचं काम या भंडाऱ्याच्या माध्यमातून होतो आणि म्हणून अधिक जण बोलता जे जे कार्यकर्ते या ठिकाणी सातत्याने रात्रंदिवस झटतात त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चितपणे हा भंडारा शताब्दी पूर्ण करेल
अशा पद्धतीच्या शुभेच्छा देत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी निश्चितपणे आपल्या पाठीशी आहेत. आपण ज्या ज्या ठिकाणी आमची गरज पडेल त्या त्या ठिकाणी आपण आम्हाला आवाज द्या. ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल ती गरज आपल्या भागवण्याचं काम निश्चितपणे उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते करतील. विशाल भंडाऱ्याचं आयोजन करणारे आमचे सगळे अंबरनाथ सेवा मंडळ जुन्नर बनकर फाटा, जुन्नरमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने जुन्नरला येणं झालं. आणि या कार्यक्रमानंतर दहीहंडी उत्सव संपल्यानंतर भंडाऱ्याचं अग्नी प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम पंचलिंगा मंदिरापाशी आहे असं निरोप मिळाला. आणि सगळ्या सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की ती भंडाऱ्याची अग्नी प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला बोलवले, तुम्ही ती पूजा करून घ्या. माझ्याबरोबर आमचे सहकारी रुपेशजी होते. एक आनंद उत्सव सगळ्या सेवेकऱ्यांमध्ये मला इथं दिसला. कारण भंडाऱ्याचं नियोजन आयोजन हे काय 50-100 लोकांसाठी नाही. हजारो भाविक उद्याच्या सोमवारी सकाळी 4 वाजल्यापासून या भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित राहणार. ते फक्त जुन्नरवासी नव्हे तर जुन्नर शहराच्या आजूबाजूला असलेले गाव आणि सगळे शंकर भगवानाचे भक्त हे निश्चितप्रमाणे पंचलिंगाला आल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्यांना उद्या सकाळी 4 वाजल्यापासून उपवास म्हणजे फराळाचा नाश्ता हा दिवसभर देण्याचा नियोजन आयोजन गेले 25 वर्ष ही सगळी मंडळी करतायत. एखाद्या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याचा गवगवा तालुक्यामध्ये झाला किंवा लोकांमध्ये झाला, इथंच ते थांबले नाही. सातत्य टिकवणं हे काय असतं मी या सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं शिकलेलो आहे. 25 वर्षे थोडके नाही आहे, खूप एक मला वाटते 2 तप याच्यामध्ये तुम्ही लोकांनी घालवली. काही लहानाची मोठी झाली. 3 टन खिचडी आणि 2100 लिटर दूध म्हणजे एवढा मोठा विशाल भंडारा मला वाटत नाही जुन्नर तालुक्यात कुठं होत असेल. काजळे साहेब, खरं तर करावं तेवढं कौतुक तुमच्या सर्व मंडळींचं थोडं आहे. सातत्य टिकवणं हे खूप अवघड आहे. आणि एखादी गोष्ट मनामध्ये घेतली तर एखाद्या टीम मध्ये दुफळी होती, बाबा तू करतो, तुला लय पुढारपणे तू कर, असं न करता तुम्ही सगळेजण एकत्रित आलात. वेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे हा साजरा करतायत. निश्चितप्रमाणे हा तालुक्यातल्या लोकांना हा संदेश आहे. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानेन की सातत्य टिकवत असताना विशाल भंडाऱ्याच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ भजनाचा कार्यक्रम आमचा सहकारी मित्र अरुण तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमाला जाईल, कीर्तनाच्या कार्यक्रमाला जाईल, आमचा सहकारी मित्र अरुणजी देशमुख त्याची सर्व टीम हे आम्हाला वेगवेगळ्या गावाला वेगवेगळ्या वेळाला भेटत असते. आणि तालुका नाही तर तालुक्याच्या बाहेर आपले हे कलाकार मंडळी जातात आणि तालुक्याचं नाव हे मोठं केल्याशिवाय राहत नाही. मी सगळ्या पाहुण्यांच्या वतीने, सेवाकरी मंडळाच्या वतीने मी अरुण देशमुख आणि त्यांच्या टीमचे आभार मानेन. आणि सगळ्यांना विनंती करेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवाव्या. तुम्ही सगळेजण एकत्रित आलात. हा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वल्लभ शेठजी बेनके, प्रातुलदा बेनके आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलदा कोल्हे यांच्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या समवेत नारायणगाववरून आलेले आमचे सहकारी मित्र शेखर भाऊ शेटे असतील, आळे फाट्यावरून आलेले विशाल पाटील भुजबळ असतील, जयेशदादा कोकणे आहेत, रोहिदासजी केदारी, आमचे सहकारी मित्र राजेशजी काळे, या सर्व मित्रमंडळींच्या वतीने तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रज्वलनासाठी म्हणजे अग्नी प्रज्वलित करून भांडारा सुरू करण्यासाठी तालुक्याचे युवा नेते अमित शेठ बेनके, APMCचे सेक्रेटरी रुपेशजी कवडे, दत्तात्रय म्हस्के, बाप्पाजी काजळे, समीरजी भगत, संतोषजी कबाडे, नगरसेवक भाऊसाहेब कुंभार, त्यांच्या समवेत आलेले बाबासाहेब परदेशी, बाळासाहेब सोनवणे, संदेश मुथा, संजय खंडागळे आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत. गणेश मेहर असतील, आमचे मांडवाले नवनाथ शेठ असतील आणि ज्यांचं भजन आहे अरुण देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण शिंदे असतील, विजय होगे असतील, योगेश वैद्य असतील, ऋषिकेशजी जोगळेकर असतील, अरुणजी मोरे असतील, पत्रकार पवनजी गाडेकर, सचिनजी कालेकर, श्रीकांत निरगुंडे, देवेंद्र सुकाळे, अभिषेक जगदाळे, सुयोग करपे, सर्व आमचे मंडळातले कार्यकर्ते, आलोक जंगम, राजू कुदळे या ठिकाणी उपस्थित आहेत.